मामाचा उपास केला, असा कडक उपास केला. आपण जर कडक उपास केला तर आपली कळ आपण जाणू शकतो, दुसरा कोणी. पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं सत्य, आपण कुठल्या हेतूने उपास धरला, आपलं कुठलं स्वप्न पूर्ण करायचंय आणि आपल्याला जीवनामध्ये काय मिळवायचंय, आपण उपाशी राहून आपल्या पडलेली पोटातली आग आदमापुरात बाळूमामाला समजते. आणि ती आग मामा जाणून घेतात की ह्याचं नेमकं स्वप्न कुठलं आहे, आणि ते स्वप्न मामा पूर्ण करणार म्हणजे करणार हे सत्य आहे. म्हणून केलेला त्याग, धरलेला उपवास माणसाचा व्यर्थ वाया जात नाही, हा मला विश्वास आहे. कारण उपवास स्वतःसाठी नाही, अनेकासाठी धरायचा असतो. आणि आपण आपल्या परिवाराला सुखी करायसाठी उपवास धरतो, हेच सगळ्यात मोठं सत्य आहे. आणि त्याचंच भलं मामा करतो. का तर मामा स्वतःसाठी नाही, आपल्या परिवारासाठी तो झटतो, हेच मामाला कळतं. कळलं? बोला जय बाळूमामा, बाळूमामाच्या नावानं.